तर ही मेथीची भाजी नाही, तर हे मेथी घास आहे बघा. तर मित्रांनो, हा मेथी घास आहे. तर मेथी घासाची लागवड इथं केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्या जे चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मेथी घासाचा वापर आपण पशुपालनमध्ये कशा प्रकारे ह्या मेथी घासाचा वापर आपण करू शकतो. तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर इथं जे आहे, इथं मेथी घासाची लागवड केलेली आहे. तर मेथी घासाची लागवड कशी केलेली, तर कशा प्रकारे केलेली आहे, तर डायरेक्ट इथं जे शेताला मशागत करून इथं मेथी घासाची जे घास आहे, तर जे बारीक एकदम जी मोहरी असते, मोहरीसारखा मेथी घास म्हणजे तेवढी त्याची साईज असते. तर त्याची जास्त मोठ्या प्रमाणात मेथी घास पडू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये जे खत आहे, खताचा खत मिक्स करून आपण ह्या मेथी घासाची लागवड करू शकतो. तर मेथी घासाचा जे पाण्याचं नियोजन आहे, तर पाण्याचं नियोजन तुम्हाला दाखवतो की जी ठिबकची नळी असते, तर अशा प्रकारे ही ठिबकची नळी आहे. तर ठिबकच्या नळीचा वापर करून आणि जी येळूची जी कमटी आहे, तर कमटीला लावून इथं जे मिनी स्प्रिंकलर असतात, तर हे बघा, हे मिनी स्प्रिंकलर आहे. हे मिनी स्प्रिंकलरचा वापर करून इथं मेथी घासाला पाणी देण्याची पद्धत आहे. मिनी स्प्रिंकलरनं जास्त मोठ्या प्रमाणात जेवढं पाणी लागत आहे तेवढं आपण ह्या जे मेथी घास आहे, मेथी घासाला आपण लावू शकतो. तर याचा कालावधी जे आहे येण्याचा, तर आपण याची एकदा लागवड केली तर लागवड केल्यापासून आपण याचं उत्पन्न जे आहे, याचं उत्पन्न 3 ते 4 वर्ष करू शकतो. याला फक्त तुम्ही लागवड याची पावसाळ्यात करायला नाही पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यात जे पाणी आहे, तर पाण्यामुळे हे जे मेथी घासाची जी काडी आहे बघा, तुम्हाला काडी दाखवतो एक, जी मेथी घासाची ही काडी आहे, तर काडी एकदम कमकुवत असते बघा. कमकुवत असल्यामुळे जे पावसाळ्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे, तर पाण्यामुळे जी ही काडी असते ना, तर ती काडी सडण्याचं किंवा कुजण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे हिची लागवड तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पण याची लागवड चांगल्या प्रकारे करू शकता. तर याच्या तुम्हाला बियामध्ये जे बी आहे, तर बी तुम्हाला एकदम पातळ शिपायचं आहे. जास्त प्रमाणात जर मोठ्या प्रमाणात तुम्ही बी जर याचं शिपलं तर ही दाट होती बघा. आणि नवीन हिला जे तुम्ही डबल एकदा कापली तर हिला नंतर फुटू येतात, त्यामुळे ही जास्त दाट करू नका. आता इथली जी आहे, ही जी मेथी घास आहे, तर इथली जी मेथी घासाची एकदा पण कापणी केलेली नाही. तुम्हाला जे मेथी घास आहे जी कापणी केलेली, ते मेथी घास दाखवतो तुम्हाला. आता इथं बघा, आता हे जे मेथी घास आहे, ह्या मेथी घासाची 1 ते 1.5 इंच जमिनीपासून 1 ते 1.5 इंचावर याची कापणी केलेली. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा, इथून याची कापणी केलेली आणि इथून याची कापणी केल्यानंतर इथं एक फुटवा आला आहे, इथं एक फुटवा आला आहे आणि खाली असे बारीक याचे फुटवे चालू आहेत. हे बघा, याला बारीक मोठ्या प्रमाणात असे फुटवे येतात. त्यामुळे तुम्ही जे मेथी घास टाकणार आहेत, तुम्ही टाकतानाच एकदम असा पातळ त्याच्यामध्ये तुम्हाला खत शिपायचं आहे. आणि खत शिपल्या जे आहे तर याची पातळ टाकायचं बघा. आणि टाकल्यानंतर या जे तुम्ही असं डायरेक्ट पण पाणी देऊ शकता. आणि इथं जे आहे, इथं अशा प्रकारे जे याचं नियोजन केलेलं आहे, तर पाणी देण्याचं नियोजन इथं जे मिनी स्प्रिंकलर लावले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही जर रेग्युलर खताचा वापर गांडूळ खत किंवा शेणखत याचा वापर केला तर याचं चांगल्या प्रकारे याची हाईट वाढते. आता याची कापणी तुम्ही कधी करू शकता, तर याची कापणी 2 फुटापर्यंत याची हाईट झाली
याची कापणी करू शकता. तर आता तुम्हाला दाखवतो की याची कापणी कधी करू शकता. तर येतं आता हे बघा, हे गुडघे एवढं झाड आहे बघा मेथी घासाचं. तर याला निळं फुल आलेलं आहे. हे फुलं आलं की समजा याची आपण कापणी करू शकतो. समजा कळ्या बी दिसायला लागल्या तर याची आपण कळ्या दिसायला लागल्या की याची आपण कापणी करून घ्यायची. आता हे बघा याची हाईट केवढी झालेली आहे बघा, एकदम कवळा आणि लुसलुसीत असा चारा. आपण शेळीपालन गायपालन गाईला जर हा चारा तुम्ही खुराकामध्ये एक टाईम जरी दिला तर तुमचं जे गाईचं दूध देण्याचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण एकदम चांगल्या प्रकारे वाढू लागते बघा. आणि शेळ्यांना खुराकामध्ये पण यांना शेळ्यांना देऊ शकता, कोंबड्यांना देऊ शकता. कोंबड्यांना फक्त हे जे मेथी घास आहे, मेथी घासाची ही जी बारीक बारीक तुकडे करून याला कडबाकुट्टी आणि किंवा कटरमध्ये याला टाकण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली याला कापून आहे हे असं कापला की डायरेक्टली तुमचे जे शेळ्या आहेत, गाई आहेत, म्हशी आहेत, ह्या जनावराला तुम्ही डायरेक्टली असं टाकू शकता. फक्त ह्या जे मेथी घास आहे, मेथी घासामध्ये एकच प्रॉब्लेम असते की जे आमरवेल असते ते आमरवेलाचं याचं खूप मोठ्या प्रमाणात हे असं आमरवेल आहे. तर आमरवेल याच्यामध्ये येतं आहे. तर आमरवेल आपण आला याच्यात की आपण रेग्युलर जे आमरवेल आहे आमरवेलाची अशी काढून घ्यायला पाहिजे. जेणेकरून जर आमरवेल असा तुम्ही तुमचे जे मेथी घास आहे मेथी घासामध्ये आमरवेल ठुला तर हे काय होतं आहे, जे आमरवेल आहे तर याची पूर्ण अशी ताकद आहे, ती ताकद ही शोषून घेते बघा. आणि ते आमरवेल सगळ्याकडं म्हणजे सगळ्या मेथी घासावर होते. ते आमरवेल झाला की समजा तुम्ही मेथी घासा अशा प्रकारे जे आमरवेल आहे तर आमरवेल झालेलं जे मेथी आहे अशा प्रकारे खुडून किंवा कापून लगेच आपले जनावर आहेत तर जनावराला आपण टाकली पाहिजे. आणि जास्त मोठ्या प्रमाणात जर आमरवेल झाला तर आपलं जे मेथी आहे मेथीमध्ये काहीच मेथीची हाईट वाढणार नाही, काय नाही. तर याच्यावर या मेथी घासामध्ये हाईट वाढण्याची वाढ चांगली होण्यासाठी आपण याच्यामध्ये युरिया किंवा गांडूळ खत किंवा शेणखत, रासायनिक खत जास्त टाकायला नाही पाहिजे. आपल्याकडे आता समजा पशुपालन म्हणल्या शेणखत तर जास्त प्रमाणात राहतं आहे बघा. तर शेणखताचा वापर आपण इथं एकदम जास्त प्रमाणात केला तरी जमतं आहे. आणि जे रासायनिक खत आहे रासायनिक खत थोड्या प्रमाणात आपण टाकला तरी जमतं आहे. आणि आपल्याकडं गांडूळ खत कुठं मिळत असला किंवा आपल्याकडं गांडूळ खताचं बेड काही असलं समजा आपण याच्यामध्ये गांडूळ खताचा पण वापर करू शकतो. आणि याला रेग्युलर पाणी खताचं व्यवस्थापन हे तुम्ही चांगलं ठेवलं तर याची जी हाईट याच्यातलं जे प्रोटीन आहे तर खताचं तुम्ही जे सेंद्रिय खत आहेत गांडूळ खत शेणखत याचा चांगल्या प्रकारे जर वापर केला तर तुम्हाला याचं जे उत्पन्न आहे 2 ते 3 वर्ष याच्या चांगल्या कापण्या करू शकता. आणि याचं जर तुम्ही चांगलं जर खताचं पाण्याचं याचं नियोजन केलं तर याचं ज्या नियोजनामध्ये तुम्हाला एखादं 4-5 कापण्या याच्या तुम्हाला जास्त बी मिळू शकतात. आणि जर तुम्ही खताचं पाण्याचं याचं जर चांगल्या प्रकारे जर नियोजन नाही केलं तर तुम्हाला याच्या कापण्या पण चांगल्या मिळणार नाहीत. आणि याचं जे प्रोटीन आहे याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा पण जरा कमी प्रमाणात राहील. तर आता इथं बघा की जास्त मोठा बी होऊ द्यायचा नाही. मोठा जास्त धोड झाला की धोड झाल्यावर जरा याचे जे कवळ्यापणीच असताना याला तुमच्या शेळ्याला यायला खाऊ घातलं तर जमतं. आता याला फुलं आलेलं आहे बघा. तर फुलं आलेल्या अवस्थेत बी तुम्ही टाकू शकता. नाही तर मग समजा आता याला जास्त मोठ्या प्रमाणात जर याचा फुलं आले बघा, आता अशा प्रकारे जर फुलं आली तर फुलानं पुन्हा काय होतं याला शेंगा येतात. तर शेंगा आल्या की पुन्हा मग एकदम ते असा धोड आणि जरगट तुमचा मेथी घास होऊन जाईल बघा. जरगट होण्याच्या आधी अशी वेळोवेळी कापण्या याचं जे आमरवेलाचं आता हे बघा इथं जरा जास्त कापण्या नाही केलेल्या तर इथं जरा जास्त प्रमाणात जे आमरवेल आहे तर आमरवेलाचा प्रमाण जरा जास्त वाढलेलं आहे बघा. हे असं प्रमाण आमरवेल आहे याच्या वेळोवेळी याच्यावर खतं शिपणे आमरवेलावर ध्यान ठेवणे. तर अशा प्रकारे तुम्ही जर ह्या चाऱ्याची तुमच्या पशुपालनामध्ये वापर केला तर एकदम चांगला चारा आहे. हे बघा इथं किती मोठ्या प्रमाणात जे आमरवेल आहे तर आमरवेलाचे हे आमरवेलाचं आहे हे अशा प्रकारे.
आमरवेल इथं खूप मोठ्या जास्त प्रमाणात आमरवेल झालेला आहे. जास्त आमरवेलाचं ध्यान द्यायचं आणि याचं पाणी रेग्युलर पाणी आणि खताचं शेणखत गांडूळ खत याचं चांगलं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला याच्यापासून चांगला लुसलुसीत मऊ चारा मिळू शकतो. आणि तुमच्या जनावराच्या दुधामध्ये वाढ, शेळ्याला खाऊ घातलं तर शेळ्याच्या दुधामध्ये वजनामध्ये वाढ. आणि जर कोंबडी पालनामध्ये याचा वापर केला मेथी घासाचा तुम्ही तर जे अंडे देण्याचं प्रमाण आहे कोंबड्याचं ते अंडे चांगली मोठाले आणि चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला अंडे मिळू शकतात कोंबड्यापासून. तुम्ही याचा वापर कोंबडी पालनामध्ये पण करू शकता. कोंबडी पालनाचं आपण याचं कसं टाकायचं कोंबड्याला हे तर याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर ते व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर आणखीन बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा जेणेकरून जे येणारे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला व्हिडिओची त्या नोटिफिकेशन मिळत राहील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवनवीन शेतीविषयकचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ येणार आहेत तर त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन आहे तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.